तर आमदार रवींद्र वायकर हे आता वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत। रवींद्र वायकर हे शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आता शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत। त्यामुळे उद्धव ठाकरे यांना ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा मोठा धक्का मानला जातोय। गेल्या काही दिवसांपासून जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणामध्ये ईडीकडून रवींद्र वायकर यांची चौकशी करण्यात येत होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता रवींद्र वायकर यांनी हा मोठा निर्णय घेतला। रवींद्र वायकर आता वर्षा या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे। दरम्यान काही वेळापूर्वीच गोरेगावमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी एखादा खडा इकडचा तिकडे झाला तरी काहीही फरक पडत नाही, जोगेश्वरीचे निष्ठावंत शिवसैनिक शिवसेनेसोबतच आहेत असं वक्तव्य केलेलं आहे। मात्र आता रवींद्र वायकर हे वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात त्यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश होणार आहे। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहिले की ठाकरे गटातील अनेक नेते पक्षप्रवेशाच्या वाटेवर आहेत अशी चर्चा सुरू होती आणि आता रवींद्र वायकर हे थेट वर्षा निवासस्थानी पोहोचलेत। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी सध्या आपल्यासोबत आहेत। अक्षय, उद्धव ठाकरे यांना ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा मोठा धक्का, रवींद्र वायकर आता वर्षा निवासस्थानी दाखल झाले। नक्कीच सागर, खरं तर रवींद्र वायकर हे गेल्या अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरे यांचे जवळचे निकटवर्तीय साथीदार असे मानले जायचे आणि आता थेट रवींद्र वायकर जे आहेत ते आपल्या सर्व समर्थकांसह वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर गेल्या 4 टर्मचे नगरसेवक आणि 3 टर्मचे आमदार म्हणून त्यांची संपूर्ण ही राजकीय कारकीर्द होती आणि गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्यावरती ज्या केंद्रीय तपास यंत्रणा आहेत त्यांच्याकडनं कारवाया सुद्धा करण्यात आलेल्या होत्या आणि त्या संदर्भातच्या वेळोवेळीचा पाठपुरावा जो आहे त्यांच्यावरती कारवायांचा तो भाजपच्या नेत्यांकडनं करण्यात येत होता सातत्याने आणि या सगळ्याच्या दबावाच्या पार्श्वभूमीवरतीच खरं तर त्यांचा हा पक्षप्रवेश जो आहे शिवसेनेच्या शिंदेच्या या संपूर्ण पक्षात होतोय असं कार्यकर्त्यांचं देखील म्हणणं आहे आणि संपूर्ण कार्यकर्त्यांच्या गाड्यांचा ताफा आपण पाहू शकतो की त्यांच्यासोबत आलेले सर्वच कार्यकर्ते इथे त्यांच्यासोबत वर्षा या निवासस्थानी जाताना पाहायला मिळत आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा शिंदेच्या शिवसेनेत पक्षामध्ये जाण्याचा विचार होता। त्या